नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकूया मला सहज सुचलेल्या चारोळ्या. गावातला कोणताही वाद त्या काळी एवढा विकोपाला जात नव्हता. चुकून एखाद्या वेळी गेला तर गावातच मिटत होता. तालुक्याला कधीतरी एखादा दुसरा काळाकोट दिसायचा. कोर्टात आणि पोलिसात तेव्हा कुणीच जात नसायचा. आता किरकोळ नळावरचं भांडणसुद्धा न्यायालयात जाऊ लागले आणि एका केसला पैसेवाले असतील 4-4 वकील लावू लागले. मोटारसायकल स्वप्नात नव्हती, सगळे पायीच चालायचे आणि एकमेकांची गाठ पडली तर थोडं थांबून बोलायचे. आता सगळे आपल्याच आयटीत एकमेकांना टाळू लागले आणि कुत्रं मागं लागल्यासारखे सैरावैरा पळू लागले. सगळी घरची कामे घरीच असायची. महिला कामाने शिनायच्या आणि त्यातूनही थोडा वेळ मिळाला तर हातावर स्वेटर विणायच्या. आता घरची कामंसुद्धा सगळेच मजुराकडून करून घेऊ लागलेत आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघून सकाळी लॉक करून ठेवू लागलेत.